ते पण त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी मी ऍक्टिव्ह घेत बसलेला आहात. त्यामुळे मला सुद्धा कर्तव्य होतं की त्यांना सुद्धा चांगल्या कामाबद्दल सत्कार करावा. म्हणून मी त्यांना स्टेजवर विनंती करतो घेण्यासाठी की तुम्ही सुद्धा आमचा सत्कार स्वीकारावा. या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी फोंडे सर आणि बाग सर, खरं तर मी तुम्हाला या ठिकाणी लेक्चर किंवा व्याख्यान देण्यासाठी आलो नाही. खूप दिवस झाले पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. तेच बलात्कार वेगळ्या वातावरणामध्ये येणे तुमच्याशी डिस्कस करणे. मी एकतर तुम्हाला सांगणार की ऐकणार काही मला तसं काही होणार नाही. फ्री राहू दे. पहिला प्रश्न की तुमच्याकडे एमपीसी करतात आणि एमपीसी करतात. एमपीसी करणारे हात वरती करा आणि एमपीसी करणारे एमपीसी जास्त मित्रांनो, एक या ठिकाणी सांगू इच्छितो की जर तुमच्या मनामध्ये असं कोणी बसवलं असेल की हा एमपीसी अवघड असते किंवा हा झुरी लागते किंवा तसं काही नसतं. आता मॅडम खूपच मस्त इंग्लिश बोलल्या, मला पण थोडंसं टेन्शन आलं होतं. इंग्लिश पाहू हातात पाहिल्यापासून मला पण इंग्लिश फारसं काही येत नाही. कारण थोडं शॉर्टकट सांगतो. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड सांगतो. मी 12वीला सायन्स केलं 2003 साली. 2003 ते 2005 पर्यंत BEd केलं एज्युकेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. 2006ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये एका शिक्षकी शाळेवरती शिक्षक म्हणून जॉईन झालो 2006 साली. 6 साली शिक्षक म्हणून वयाच्या 3ऱ्या वर्षी त्याच टायमाला मुली पण शिक्षिका व्हायच्या. लगेच त्यांना जॉब घ्यायला सुरुवात व्हायची वयाच्या 3ऱ्या वर्षी. परंतु मी वय विसरत होतं, 21 पूर्ण नव्हतं. काय शिक्षक जॉब सुरू झाला आणि त्यावेळी गावातील PSI मध्ये पोहोचतात. तर मग विचार केला की फौजदार होण्यासाठी काय लागतं. तर ते म्हणते की आपण ग्रॅज्युएशन पूर्ण करावं लागतं आणि त्यानंतर एमपीसीची परीक्षा असते ती जर दिली तर तू PSI होऊ शकशील. तर मला सर्वात मोठं स्वप्न त्या शिक्षकाने दाखवलं. कशाचं? PSI. तोपर्यंत मला IS काय असतो, IPS काय असतो, DSP काय असतो, लेफ्टनंट काय असतो काही माहिती नव्हतं. आणि मग ग्रॅज्युएशन करायचं तर कसं करायचं. मी तर शिक्षक होतो, 10 ते 5 शाळेमध्ये मुलांना शिकवायचो. आणि त्या टायमाला एक नवीन विद्यापीठ जुनंच होतं, पण माझ्यासाठी नवीन होतं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. त्याची खासियत अशी होती की पेपरला द्यायची गरज नाही, फक्त शाळा सोडण्याची दाखल्याची झेरॉक्स द्यायची आणि 1,500 रुपयाचा निमंत्रण भरायचं आणि 6 दिवस पेपरला जायचं. तर मित्रांनो, माझे ग्रॅज्युएशन 18 दिवसात झाले. ते सुद्धा 18 दिवस म्हणजे कोणते आणि माझं फॅक्टर असेल मी एमपीसीचा अभ्यास करायचो. मी कधी ते 6 किंवा 18 पुस्तक घ्यायचे. इतका मोठा खर्च यायचा स्पीड पोस्टिंग मी कधी तो वाचत नव्हतो, कधी उचकत नव्हतं. फक्त पेपरच्या आदल्या दिवशी माहिती उद्या पेपर कोणता आहे, हॉलटिकेट ते मॅच पाहायचं आहे. हा काहीतरी ते इतिहास पण नसायचा, तरी वेगवेगळे कोड असतात. तर फक्त त्याच्यामध्ये जे ब्लॅक पॉईंट असतात ना ठळक मुद्दे, तेवढे फक्त वाचायचो आणि पेपरला जायचो. मला किती टक्के मार्क्स मिळाले ग्रॅज्युएशनला? 76.25% मार्क्स मिळाले. असल्याच प्रकारे वाचन न करता अशा प्रकारे ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आणि अभ्यास कसा करत होतो किंवा मी युनिव्हर्सिटी कसा झालो, प्रॉपर कसा आलो याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. 2006ला शिक्षक 6 ते 8 9ला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. आणि जेव्हा माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तेव्हा माझे मित्र काही PSIची तयारी करत होते. मी पण त्यांच्याबरोबर PSIची तयारी करत होतो. आणि त्याच टायमाला मी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दिली होती 2009ची. ऍक्च्युली मला PSI कधी व्हायचंच नव्हतं. मी एकतर टीचरचा जॉब करायचो. स्वभाव एकदम आपला लहान मुलांशी बोलणं चालणं, कधी कोणाला रागवणं नाही, कधी शिवीगाळ करणं नाही. आणि त्यामुळे मला पोलीस या शब्दाचा म्हणजे कधी प्रेम नव्हतं किंवा दुश्मनी नव्हती, काय समज येत नव्हतं. पोलीस स्टेशनला कधी गेलेलो नव्हतो. पोलीस कशी असतात तेही माहिती नव्हतं. माझी इकडे सुविधा होती, कधी पोलिसांनी तोपर्यंत मला चालू नाही केलं नव्हतं. त्यामुळे पोलीस स्टेशनचा माझा हातात कधीही समजून आला होता. पण PSI का व्हायचं तर माझे 2 मित्र ते शिक्षक होते, ते PSIची तयारी करायचे आणि ते पळायचे म्हणून मी पण त्यांच्याबरोबर पळायचो. अशा प्रकारे PSIची प्री पास झालो, त्यानंतर मेन्स पास झालो, फिजिकल आलं.
परंतु आपली इच्छाच नव्हती PSI होण्याची, पण त्यांच्याबरोबर पळत होतो. आणि त्याच टायमाला राज्यसेवेची थोडासा दोनची फ्री ऍड आली होती, ती सुद्धा मी दिली होती. पॅरल अभ्यास चालू होता आणि अभ्यास फक्त कधी करायचो, संध्याकाळी 9 ते रात्री 12 वाजे, बस माझा तेवढाच अभ्यास. आणि अभ्यास अशा ठिकाणी करायचो, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्या त्या गावामध्ये एक गाव आहे केळगाव, त्या गावापासून 4 किलोमीटर अंतरावर असणारी एक वस्ती शाळा, शाळेचं पण 20, मग 3 किलोमीटर सायकलवर अपडाऊन करायचो आणि रात्री 9 ते 12 अभ्यास करायचो. बस तेवढाच माझा अभ्यास 1-2 वर्ष केला मी. आणि PSIची फिजिकल दिली. पहिल्या राऊंडला इतका फास्ट पळत होतो की बाकीचे सर्व पाठीमागे पळत होते, मी सर्वांच्या पुढे पळत होतो. आणि जेव्हा सेकंड ट्रॅक सुरू झाला तेव्हा सर्व माझ्या पुढे पळत होते. त्यामुळे ते 2009ला माझं काय PSIला सिलेक्शन झालं नाही आणि मला PSI व्हायचंही नव्हतं. त्यामुळे त्यानंतर मी PSIला कधी फॉर्म सुद्धा भरला नाही. परंतु PSIचा निकाल ते PSIचं फिजिकलला कमी मार्क्स पडले, पुन्हाकडे वर्ष व्हायला घातलं आपण. आणि त्याच वेळी 2009ची राज्यसेवेची प्री परीक्षेचा निकाल लागला आणि मी त्या प्री परीक्षेमध्ये पास झालो होतो. आणि त्यावेळी ठरवलं आता प्री पास झालो, आता आपण मेसला 4-5 महिने भरपूर अभ्यास करू आणि या प्री परीक्षेचा निकाल कसल्या परिस्थितीत आपण पास होऊ. परंतु मित्रांनो, ज्या दिवशी मी ठरवलं त्या दिवशीच APSCनं मुख्य परीक्षेची डेट क्लिअर केली. आणि ज्या दिवशी माझा निकाल लागला होता त्यानंतर बरोबर 13 दिवसांनी APSC मुख्य परीक्षा सुरू झाली. किती दिवसांनी? 13 दिवसांनी. फक्त म्हटलं आता आपला अभ्यास होणार नाही. 13 दिवसामध्ये अभ्यास होऊ शकतो का माझा? शक्यच नव्हता अभ्यास, कारण तोपर्यंत MPSC मेलचे पुस्तकं सुद्धा मला माहिती नव्हते. मग MPSC मेलचा जो फॉर्म भरायचा होता, मग विषय त्यावेळी आता सिलेबस तुमचा मी पाहिला, हा सिलेबस आता ऑब्जेक्टिव्ह आलेला आहे. 2009 किंवा 10च्या वेळी माझा जो पॅटर्न होता त्यामध्ये मराठीचा पेपर 200 मार्कांना, इंग्रजीचा पेपर 200 मार्कांना, सामान्यातील भाग 1 200, भाग 2 200, किती झाले? 800. एक विषय निवडायचा असतो. 2 ऑप्शन होते. मला इतिहास आणि भूगोल आवडायचे खूपच, पण माझा मित्र म्हटलं मला लोक प्रशासन खूप आवडतो. मग त्याने लोक प्रशासन सिलेक्ट केला. त्याने एकट्याचा नाही केला, आमच्या तिघांचाही त्याने सिलेक्ट करून टाकला. मग आता दुसरा विषय कोणाच्या आवडीचा म्हटलं, आता हक्क माझा सुरू झाला. मला म्हटलं भूगोल आवडतो, ठीक आहे म्हटले भूगोल तर भूगोल. अशा प्रकारे एक त्याच्या आवडीचा आणि दुसरा माझ्या आवडीचा. मग आमचे विषय होते लोक प्रशासन आणि दुसरा होता भूगोल. अशा प्रकारे मग 13 दिवसांनी परीक्षा होणार होती आणि शाळा चालू होती. 13 दिवसांनी मग 13 दिवसानंतर तो पेपर होता. मराठी 200 मार्क, इंग्लिश 200 मार्क, GS 200 मार्क आणि GS2 200 मार्क. म्हणजे 13 दिवसामध्ये मला किती मार्कांची तयारी करायची होती? 800 मार्कांची. म्हटलं आपण काय तयारी करू शकत नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. शाळेवर हजारी टाकली नाही, 10 ते 5 शाळा करायचो आणि पुन्हा माझी 9 ते 12 जो टायमिंग होता अभ्यासाचा, त्या वेळेमध्ये मराठी विषय कधी शिकलो होतो मी? 12वीला. म्हटलं आपण मराठी कधी शिकलो? 12वीला. त्यावेळेस आपण 21चा मराठीचा पेपर द्यायचा. इंग्लिशचा पेपर MPSCचा पॅटर्न काय माहित नाही, क्वेश्चन पेपर कसे असतात माहित नाही, सिलेबस माहित नाही, पुस्तकं माहित नाही, आणले नाही. फक्त औरंगाबादवरून GS भाग 1 आणि GS भाग 2 दोन कपडे युनिक अकॅडमीचे ज्यावेळी भेटायचे तेवढे करून पुस्तकं 500 रुपयाची विकत घेतली. शाळेवरती गेलो, शाळेवरती वेळ भेटत नव्हता. रात्री 9 ते 12 पुन्हा यशवंतराव चव्हाण पुस्तकाची स्ट्रॅटेजी काय वाचायचो? जे खाली खरं असतात तेवढेच वाचायचो आणि वेळ मिळाला तर थोडंसं खंच वाचायचो. अशा प्रकारे 13 दिवसामध्ये फक्त GS1 आणि GS2चं रिडिंग केलं आणि पेपर भरला. पहिला पेपर मराठी, तोपर्यंत इंग्लिशचा मराठी पेपर कसा असतो माहित नाही, MPSC करणारे मुलं कसे असतात ते पण माहिती नाही, परीक्षक कसे असतात तेही माहिती नाही. पेपरला गेलो मराठी निबंध, आपण मराठी निबंध लिहितो त्याप्रमाणे निबंध लिहिला. पत्रलेखन जसं वाटेल तसं, इंग्लिशचं पण जसं वाटेल तसं, टेन्शन नाही, रिव्हिजन पण नाही. बाकीचे मुलं खूपच म्हणजे याच्यामध्ये औरंगाबाद सेंटर होतं. सेंटरला गेल्यानंतर आपण दिला पिक्चर पाहिला सर्वांनी ही गावाकडची कोल्हापूरची ऑस्ट्रेलियन ऍपल, इटालियन ऍपल, फ्रान्सी लिपस्टिक त्या प्रकारचेच असतं. काही मुलं ऍपल खाताना दिसते, हे त्यातलं काहीतरी प्रकार असणार. एकाची दाढी वाढलेली होती, आमचे मित्र म्हटलं हा इतका अभ्यास करतो की दाढी करायला पाहिलं तर मला कसं व्हायचं, किती अभ्यास करत असेल माझी शाळा. आणि मग हे जर एवढे अभ्यास करतात त्यांच्या तुलनेमध्ये मग मला मी जिंकणार होतो की हरणार होतो मला माहित होतं. त्यामुळे मला टेन्शन यायची गरज नव्हती, कारण म्हटलं आपल्याला काय तसा पेपर येईल तसं आपण लिहून मोकळं व्हायचं. फक्त एक माझं लिखाणाचा एक प्लस पॉईंट होता की अक्षर स्वच्छ होतं आणि स्पीड मात्र माझा जो MPSCचा अभ्यास करायचो ना, स्पीड मात्र इतका माझा फास्ट असायचा की माझा पेपर 2.5 किंवा 3 तासामध्ये 200 मार्कांचा कधी पण कव्हर व्हायचा, शोरली कव्हर व्हायचा. त्यामुळं मराठीचा पेपर कव्हर,
जसं असेल तसं व्याकरण जे आपण 12वीला शिकलो होतो त्यावेळेस मराठी दिला, इंग्लिश दिला, जीएस पार्ट फर्स्ट सेकंड देऊन टाकला. फार स्ट्रॅटेजी किंवा फार सिरियस होण्याची गरज नाही. एक जे तुम्ही तुम्हाला आत्ताचा पॅटर्न खूप चेंज झालेला आहे. तुम्हाला पुस्तकातून अभ्यास 60% होऊ शकतो, तुम्हाला 40% अभ्यास हा तुमच्या सोशल सामाजिक जीवनातून करायचा असतो, मेटून करायचा असतो, येणारे जे पेपरचे कटिंग असतात त्याच्यातून करायचा असतो. काही इंग्लिशचे चॅनल किंवा हिंदी जे असतात ना डिस्कशन करणारे त्यातून अभ्यास करायचा असतो. आणि जर तुम्ही म्हणत असाल की अकॅडमी मला पूर्ण 100% देईल, तुम्ही यशस्वी होणार नाही. कोणताही प्रश्न असेल तो तुम्ही स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याला घालून त्याचं उत्तर तुमच्या पेपरमध्ये येणं गरजेचं आहे, असं करणं गरजेचं आहे. आता मला जीएस मध्ये प्रश्न आला होता भ्रष्टाचाराची कारणे लूप आहे 10 मार्कांना. मला माहितच नव्हतं लोक भ्रष्टाचार का करतात आणि त्याच्यावर काय उपाय असतील. मग मी तिथेच विचार करायचो का करत असतील. तोपर्यंत मी वाचलं होतं का नाही, मला तुम्ही शिकवलं होतं का नाही, पण का करत असतील. नैतिकतेचा अभाव, जास्त पैशाचा हव्यास, असे जे जे वाटेल ते मुद्दे लिहायचे. उपाय काय असेल, पगार वाढवावा, नैतिकतेचं प्रबोधन द्यावं, म्हणजे जे मनाला सुचेल ते त्या पेपरमध्ये मांडायचं. अशा प्रकारे ते 13 दिवसामध्ये 800 मार्कांचा पेपर झाला. त्यानंतर सेकंड पेपरला गॅप आला 5 दिवसाचा पेपर होता. लोक प्रशासन भाग 1 भाग 2 पुन्हा करून ते सागर ठोकले घेतले होते. त्याच्यामध्ये पहिला पेपर फार अवघड असतो. पुणे सरांना माहित असेल, लोक प्रशासन भाग 1 मध्ये विचारवंताचा पेपर असतो. त्याच्यामध्ये सर्व विचारवंत असतात आणि ऍक्च्युअली ते 50 मार्क 200 पैकी 50 मार्क फक्त त्या विचारवंतांचा पेपर होता आणि बाकीचं जनरल असेल ते असेल. मी पेपरला गेलो. पेपरच्या आदल्या दिवशी त्या टायमाला औरंगाबादला गेलो. आम्ही 3 मित्र होतो. त्यातला एक आता एसटीसी आहे क्लास, दुसरा नाईट पेशंटर आहे. तर गंमत अशी झाली की आदल्या दिवशी गेलो, करायचं काय, बाकीचे रिव्हिजन करतात, आपल्याकडे रिव्हिजन करायचं काहीच नव्हतं. त्या पिक्चरावर एक अवतार म्हणून आणि पिरियड्स त्या टाइम रिलीज झाला होता औरंगाबादला. चला म्हटलं पिक्चरला, मस्तपैकी पिक्चर पाहिला. दुसऱ्या दिवशी पेपरला गेलो. आता लोक प्रशासन पेपर तसा फार अवघड होता. म्हटलं आपण थोडंसं आपण पाहून घ्यावं, म्हणजे तिकडे गाडी धक्का स्टार्ट असते ना आपली बंद पडते त्याप्रमाणे पाहायचं. परंतु काय तर असं झालं की मीच पाहिलं नंबरच्या पेपरवरून. कशामुळं पाहण्याचा काही प्रश्नच नव्हता आणि पेपर लिहायला सुरुवात केली. जसं वाटेल तसं लिहिलं. डोक्यात नॉलेज अजिबात नव्हतं, फक्त जसं वाटेल तसं लिहायचं. आणि थोडंसं वाटलं मागच्याचं पाहावं तर मागच्या वेळी सांगितलं होतं तंबाखूच खात होता, म्हटलं आता याचं काही फायदा असं नाहीये. अशा प्रकारे पेपर दिला. मग पेपरमध्ये आता पॅटर्न चेंज झालेला आहे, पण माझ्या गणती सांगतो मी. पेपरमध्ये एका विचारवंताचं नाव काहीतरी आलं, या विचारवंताचे याच्यावरती 20 मार्कांचा प्रश्न आला. 20 मुद्दे लिहायचे होते. मला त्याच्याबद्दल एकही मुद्दा माहिती नाही. पहिला मुद्दा, सदर विचारवंताचे लोक प्रशासनामध्ये कार्य अतिशय भरीव योगदान त्याने दिलेलं आहे. हा माझा पहिला मुद्दा झाला. बरोबर. प्रश्न दुसरा प्रश्न पाहिजे, विचारवंताचं नाव आहे काय. मग आणखी क्वेश्चन पेपरमध्ये दुसरा विचारवंत होता आणि मग हा विचारवंत आणि तो विचारवंत, या दोघाही विचारवंतांचे विचार जर आपण लक्षात घेतले तर 307 आहे मॅथ्स घेतले. अशा प्रकारे तिसरा मुद्दा असं करत करत काही दिवस मलाही माहिती नाही. पुन्हा 20 नंबरचा मुद्दा काय, तरी सदर विचारवंताचं कार्य वरील प्रमाणे दिलेलं आहे. 20 नंबरचा मुद्दा असायचा. अशा प्रकारे पेपर लिहून टाकले. त्यानंतर आणखी एक प्रश्न होता 20 मार्कांचा, CIC ची कामे. CIC म्हणजे काय, सेंट्रल इंडस्ट्रियल सेफ्टी प्रोसेस. तो मला फक्त एवढंच माहित होतं काय, गव्हर्नमेंट माहिती होता. आणि हे कंपनी हे कुठं असतात, एक तर एअरपोर्टवरती लोक असतात किंवा खासगी कंपन्यांच्या नवरत्न व्यक्तीच असतात. मला एवढंच माहिती होतं. मग माझा पहिला CICचं महत्वाची कामे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. हा माझा पहिला मुद्दा. 20 नंबरचा मुद्दा काय, वरील प्रमाणे दिलेला आहे. दुसरा मुद्दा CICचा लॉंग फॉर्म. मग ते अतिशय हे करतात, भारतीय सुरक्षेत महत्वाचं हे करतात, ते करतात स्टुडंट असे 20 मुद्दे लिहून टाकले. हा पार्ट फर्स्ट. सेकंड पण असा लिहून टाकला. अशा प्रकारे माझा लोक प्रशासनाचा पेपर झाला. पुन्हा दुसरा पेपर आला भूगोल, 400 मार्कांचा पार्ट फर्स्ट सेकंड. भारताचा भूगोल तो शिकलो होता पेपरचं. त्याच्यामध्ये दिला जसं वाटेल तसं अभ्यास न करता एका वरती सेकंड पार्ट पण दिला. आणि मग 2010ला मात्र म्हटलं आता खूप चांगला अभ्यास करायचा. आणि 10ला मी एमपीसी करण्यासाठी तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये गेलो होतो. एकच महिना गेलो होतो क्लास लावली आणि 2009च्या ह्याची दिली होती. हा निकाल लागणार होता. मला फक्त एक चेक करायचं होतं की मी अशाच प्रकारे पेपर दिले होते, गोलमाल. मला फक्त चेक करायचं होतं की जे मुलं पास होतात त्यांच्यापेक्षा मला किती मार्क्स कमी पडतात. परंतु मित्रांनो माझं बहुधा मी मुलाखतीला पास झालो होतो. म्हणजे अशा प्रकारे फक्त अशा प्रकारे 3-3 तास अभ्यास करून 1600 मार्कांचा पेपर मी
देऊन मुलाखतीला पास झालो होतो. आणि त्या टायमाला मला वाईट वाटलं की मला जे लोक सांगत होते एमपीसी करण्यासाठी 5 वर्ष लागतात, हा दाढी वाढवतो, याला दाढी करण्यासाठी वेळ भेटत नाही, मग हे जे आपल्याला खोटं सांगतात ना, मग यांचा राग यायला कारण आपल्या लोक विनाकारण बाऊ करतात की खूप अभ्यास करावा लागतो, 10 तास 12 तास तसं काही करावं लागत नाही. क्लास पण त्यावेळी मी तर क्लासही लावले नव्हते, मला काहीच माहिती नव्हतं. फक्त एका रिडिंगवरती मी मेन्स परीक्षा 1600 मार्कांची पास झालो होतो. पुन्हा माझा मुलाखत 200 मार्कांची सुरू झाली 2009 ची. अभ्यास किती वर्ष केला होता मी? केला होता का? काहीच अभ्यास केला होता, फक्त जनरल पीएसआयचे काय करत होतो त्या बेसवरती एका रिडिंगवरती पेपर दिला होता. 2009 ची मुलाखत देण्यासाठी गेलो, मुलाखतीला प्रश्न विचारले. ऍक्च्युली माझा अभ्यासच नव्हता ना त्यावेळी, तरी पण मुलाखत तशी वाटेल तशी केली. प्रश्न विचारायचे, उत्तर आलं तर सांगायचं, नाही आलं तर तिसरं सांगून द्यायचं. तरी मला त्याने 2009ला 200 पैकी 90 मार्क्स मुलाखतीला दिले. आणि मित्रांनो, जेव्हा 2009चा फायनल निकाल लागला त्या टायमाला 357 जागा होत्या. मला 905 मार्क्स लिखित परीक्षेला पडले होते, मुलाखतीला 90 मार्क्स दिले होते. टोटल झाली होती 995. आणि 2009चा ओपन कॅटेगरीचा क्लास चा कट ऑफ आला होता 995. किती? 995. म्हणजे 995 मार्क्स ओपन कॅटेगरीचा. मी माझ्या कॅटेगरीचे ओपन कॅटेगरीचे 2 मुलं सिलेक्ट झाले होते. दोघांना मित्रपत्रिका भेटली होती, दोघांना व्हिडिओ भेटली होती, परंतु मला कोणती पोस्ट मिळाली होती. मी डिस्क्वालिफाय झालो होतो का? मी झालो होतो क्वालिफाय बट नॉट रिकमेंडेड. म्हणजे मला एकही मार्क मी पडला नव्हता, परंतु पोस्ट आपल्या होत्या. जेव्हा पोस्ट आपल्या जातात तेव्हा एज क्रायटेरिया किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन याचा विचार केला जातो. आणि त्या दिवशी ठरवलं, मी जर पिक्चर पाहिला नसता, मी जर थोडासा जास्त अभ्यास केला असता तर कदाचित त्याच निकालामध्ये मला 1 मार्क पडला असता. पण मला तर एकही मार्क्स कमी पडला नव्हता, बरोबर. म्हणजे माझं जन्म तरी 85 होती. ज्याला ओपन कॅटेगरीचा 995 ज्याला घेतलं होतं तो 1984 होता. मी 1 वर्ष त्याच्यानंतर जन्माला आलो. ही काही माझी चूक होती का? परंतु मित्रांनो, जे होतं ते अतिशय चांगल्यासाठी होत असतं. मला फक्त एकच सांगायचं की 2009 परीक्षा मी कसल्याही प्रकारचे क्लास न करता, कसल्याही प्रकारची तयारी न करता, टेन्शन न घेता, रिव्हिजन न करता सुद्धा पास झालो होतो. पण कट ऑफ मध्ये बाहेर पडलो होतो. पुन्हा 2010 सुरू झालं. खरी गंमत 2010 ची. 2010ला महाराष्ट्रामध्ये जागा ऍडव्हर्टाइज आली होती 90 जागांची. आणि कारण की मी टीचर होतो, मुली सुद्धा पाहण्याचं काम चालू होतं. माझ्या शिक्षिका गंमत आठवली मला सर. ज्या दिवशी मुलगी पाहायला जाणार होतो, शिक्षिका होती ती, त्या दिवशी एमपीसीने ऍड, त्या दिवशी सकाळी म्हणजे त्या दिवशी जायचा प्लॅन होता, त्या दिवशी काहीतरी ऍडव्हर्टाइज आली होती. म्हटलं 2010ची ऍडव्हर्टाइज जागा पाहायला नाही 992 क्लास 2 भूम्यामध्ये 18 जागा 110 जागांची ऍड होती. फक्त क्लास 2च्या 110 जागांची ऍड. मग तो आता एमपीसी पहिल्या लग्न एमपीसी करून म्हटलं नंतर ते पाहू आपलं. त्यामुळे ते पाहण्याचा प्लॅन कॅन्सल केला. 2010 ची पूर्व परीक्षा 110 जागांसाठी महाराष्ट्रातून फॉर्म्स आले होते 1,75,000. किती? 1,75,000. त्यातून जागा होत्या 110. तालुके आहेत 300. किती? महाराष्ट्रामध्ये किती तालुके आहेत? 58. म्हणजे 3 तालुक्यातून 1 जागा येणार होती, बरोबर. पण आपण टेन्शन घ्यायचं नाही. 2009 सारखा तुम्ही बिंदास होतो. ऍक्च्युली टेन्शन तेव्हाही घेतलं नव्हतं, आजही घेत नाही फारसं. 2003 पूर्व परीक्षा देण्यासाठी मात्र पुण्यात गेलो. पूर्व परीक्षा दिली. त्यावेळी आता पॅटर्न पूर्ण चेंज झाला. त्यावेळी जसं पाहिजे तसं येत होतं. मला काहीतरी 200 पैकी 159 मार्क्स पाहिजे सिस्टीम असताना 200 पैकी. त्यानंतर रिवाइज की जेव्हा येते ना तेव्हा आणखी त्याच्यामध्ये जीएसटी लागून येतो. 7-8 मार्क्स कट होतात. माहिती आहे सर्वांना. तुम्ही जर दिली असेल फ्री तर मार्क्स पडतात आणि रिवाइज की मध्ये 4-5 मार्क्स तरी कमी होतात. त्यावेळी सुद्धा रिवाइज की आली आणि माझी किती 149 सोडून 5.5 की 6.5 मार्क्स कट झाले. मला स्कोर आला 143.5. आणि जेव्हा निकाल लागला 1,75,000 मुलांमधून किती मुलं घ्यायची होती? फक्त जागा होत्या 110. जागेच्या 13 मुलं पास करतात, म्हणजे 1300. पण जागानंतर त्यांनी डीवायएसपीच्या 4 जागा वाढवल्या, डीडीआरच्या 12 ते 16 जागा वाढवल्या. त्याच्यामुळे काहीतरी 1800 मुलं त्यांनी पास केले. किती मुलं पास केले? 1800. किती पैकी? 2.5 लाख मुलांपैकी. म्हणजे किती 4 हॉलमधून 1 मुलगा पास झाला त्यावेळी. म्हणजे एका हॉलमध्ये 24 मुलं असतात. मी त्यावेळी टीचर म्हणून शाळेच्याच गावात होतो. म्हणून मला माझा जो निकाल लागला होता आणि माझा जो रोल नंबर होता प्री परीक्षेचा, सेंटर होता एएच आणि 21 सोडून काहीतरी होता, मला आठवत नव्हता.
म्हणजे माझा रोल नंबर होता AH21 आणि पुढे 42-43 काहीतरी होता नंबर. मी अगोदर नेटवर गेलो, निकाल काढला, तर 20 परीक्षाचे पास झाले होते मुलं. त्याच्यामध्ये AH माझी सिरीज पाहिली 21च्या पुढची, तर 21च्या सिरीज मध्ये फक्त कोणतरी एकच मुलगा पास झाला होता प्री परीक्षा. कोण पास झाला होता मला माझा नंबर आठवत नव्हता, माझा हॉल तिकीट गावाकडे होतं, त्यामुळे तुला आठवतच नव्हतं कोण पास झाले. फक्त जर तू मी असेल तर ठीक, मी नसेल तर आपली परीक्षा गेली. आणि मग तो नंबर तो पास झाला होता तो मी एका कागदावर लिहून घेतला. शाळा सुटल्यानंतर गावाकडे गेलो 30 किलोमीटर, ते हॉल तिकीट शोधून काढलं आणि मॅच करून पाहिलं होतंय का. परंतु माझं सुदैव की ते मॅच झालं, तो पास होणार तुला कोण होता, मीच होतो. म्हणजे मित्रांनो, आणि त्यावेळी कट ऑफ 144 आला होता. हे सांगत राहिलो मी, त्यावेळी कट ऑफ किती आला होता, 100. मला मार्क्स किती होते, 143.5. त्यावेळी मी पूर्व परीक्षा अक्षरशः मला 143.5 चे 44 झाले आणि मी पूर्व परीक्षा अक्षरशः कसा पास झालो होतो, काठावरती पास झालो होतो. आणि मग मात्र त्यानंतर जेव्हा निकाल लागला त्यानंतर एकच महिन्याने न्यूज परीक्षा होणार होती. परंतु मग त्या काळामध्ये थोडासा अभ्यास केला होता, रिव्हिजन चांगली झाली होती, तरी 1 महिना पुण्यात गेलो, 10 ते 12 तास एकच महिना अभ्यास केला, मराठी इंग्लिश. जेव्हा 2000 ला विना तयारीचा मी मराठीचा पेपर दिला होता तेव्हा मला मराठीला 144 मार्क्स पडले होते. किती? 200 पैकी 144 मार्क्स मी खूप पडले होते. जे तयारी करून क्लासरूम द्यायचे त्यांना 10 पडायचे, मला 144 मार्क्स पडले होते. 2009 ला गंमत सांगतो, जो लोक प्रशासन भाग 1 चा पेपर मी गंमत म्हणून दिला होता. त्याची कामे, खालचे मुद्दे, वरचे मुद्दे, त्या पेपरला मला 149 मार्क्स पडले होते. कदाचित महाराष्ट्रात मी त्या पेपरला टॉपर असेल. म्हणजे की तुम्हाला ज्यांनी 10 वर्ष कोचिंग केलेलं असेल तो माणूस जरी पेपरला बसा असेल कदाचित त्यांना तेवढे मार्क्स पडले नसतील. पण याचा अर्थ माझी उत्तर ते 2 उत्तर चुकीचे असतील, त्याला मार्क्स मला कमी मार्क्स मिळाले असतील, 100% खरं आहे. परंतु जे लोक भ्रष्टाचाराची कारणे, उपाय जे मी समाजामध्ये जे पाहून पेपरमध्ये लिहिलं होतं ते कदाचित पेपर तपासणाऱ्यांना जास्त आवडलं असेल. जर तुम्ही तुमच्या समजा कोणत्याही अकॅडमीच्या जर आपण नोट्स वाचल्या, जर सर्वांनी तुम्ही हेच पाठ केलं, तुम्ही 70 लोकांनी जर तेच पेपर उचलवलं, तर पुणे सर जर पेपर तपासला असेल तर तुम्ही सर्वांना मार्क देणार का? देणारच नाही. पुणे सर म्हणतात देणार नाही. का देणार नाही? कारण तिथं आम्हाला रोबो नको आहेत. अधिकारी असताना रोबो नको आहेत, आपल्याला यंत्रमानव नको आहेत. कोणतंही उदाहरण असेल तर तुम्ही वाघसरांनी शिकवलेले जर सर्व उदाहरण द्यायला लागले तर याचा अर्थ काय होणार, हे सर्व रोबो आहेत असं त्याचा अर्थ होणार, तुम्हाला कोणालाही मार्क्स पडणार नाही. पण आता ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामुळे मी त्याबद्दल काय बोलणार नाही. परंतु मुलाखतीला मात्र तुम्हाला तुमचा ऍटिट्यूड, तुमचा पर्सनॅलिटी हे मात्र विचारात घेतले जाणार. तरी सुद्धा आता ज्यावेळी मी सांगतो की मला 200 पैकी 160 मार्क्स पडत होते, 172 पडत होते, आता मेरिट 400 पैकी किती येतोय, आता 800, 160 वाढले 250 पर्यंत येऊ राहिले. त्यामुळे आता अनालिसिस करून अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमचा मुद्दा मी मेन्स दिली होती, मुलाखतीला गेलो, मुलाखत पुन्हा औरंगाबादला होती. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रश्न विचारले, उत्तर दिली. त्यांनी मला असंच एक गोष्ट विचारली की तुम्ही टीचर आहात, विद्यार्थ्यांना गोष्टी सांगता का? हो सांगतो. तर मग एक गोष्ट आम्हालाही सांगा. गोष्ट सांगायला लागतो. मुलांना गोष्ट सांगणं खूप सोपं असतं, परंतु इथे एसी नाही. खरं तर एसीचा माझा संबंध येत नव्हता. 2009 पर्यंत मी शुद्धही घालत नव्हतो. परंतु जेव्हा क्लास 2 अधिकाऱ्यासमोर, IAS IPS अधिकाऱ्यासमोर एसी मध्ये जायचं असेल तर तिथे घाम फुटतो. त्यांना एक गोष्ट सांगायची होतं, आणखी पण आलं गोष्ट सांगायला लागतो, कामाची लाकूड तोडायची. माहिती आहे सर्वांना? प्राथमिक लाकूड तोडायची गोष्टीमध्ये, जुन्या गोष्टीमध्ये तो जातो जंगलात, त्याची फ्रॉड पडते पाण्यात आणि तुरंत ओरडताना जुन्या गोष्टीमध्ये उडून महादेव प्रार्थनेचं निर्माण असं एक लहान गोष्ट सांगितली जाते, ती गोष्ट आहे. आणि मग मी जर म्हणतो अचानक मी असं सांगितलं की वरून देवाचं विमान आलं, मग ते विमान काय उघड केलं, ते कसं काय आलं म्हणजे पूर्ण आपल्याला फाटतील. मी अचानक गोष्ट उत्तर घेतला, लाकूड थोड्याकडे होता, त्याचं रडणं ऐकून जंगलामध्ये बुराकी धावून आले, बुराकींना पोहता येत होतं. बुराकीने पाण्यात पुढी मारली, त्याची लोकांनी बुराकीला काढून दिली. त्यावेळी काय सोन्याची जाती कुठलीच नव्हती, त्यामुळे ती काढण्याचा प्रश्न येत नव्हता. आणि नंतर तो बुराकी जेव्हा संकटात सापडला तेव्हा लाकूड तोड्याने पण त्यांना सहकार्य केलं. सांगण्यास तात्पर्य एवढंच की आपण दुसऱ्याला सहकार्य केलं की दुसरे पण आपलं सहकार्य करतात. जेव्हा प्रसंग होता असेल मी अचानक विकरण मारला, त्यांना कदाचित तुमची गोष्ट माहितच नसेल, ते बाहेरची होती त्यामुळे ढकून गेले. पुन्हा बाहेर आल्यानंतर माझी मुलाकडे संपली, ठीक आहे खूप सर्व झालं. आणि बाहेर मी काय परत म्हणजे बसा आता काय कशासाठी बसा म्हणतात. पुन्हा त्यांनी बसवलं खाली आणि बसवल्याच्या नंतर त्यांनी प्रश्न विचारला, हे पहा तुम्ही आम्ही तुम्हाला डिव्हाइस केले, तुम्ही प्रेसवर आहात,
तुमच्या कॉन्स्टेबल दारू पेलाय, दारूचा निषेध आहे आणि त्यांनी सर्वांसमोर तुमच्या तोंडात मारले, तुम्ही काय करणार? अचानक असा प्रश्न आला, त्यांनी डॉक्टर टाकला, आता काय करायचं? पुन्हा थोडासा पॉज घेतला. त्यांनी खूप फ्रँकली केलं होतं, मास्तर साहेब होते. मग त्यांना थोडासा पॉज घेऊन सांगितलं, साहेब म्हटलं तो दारूचा निषेध आहे, पहिल्यांदा त्याची दारूची नशा उठू द्यावी लागेल, त्याला मी एकदा सांगून सांगेल, जर ऐकलं ठीक, नाही ऐकलं तर मग मी त्याचे लिगल ऍक्शन त्याच्यावरती घेऊन कारवाई करणार. ठीक आहे म्हणजे ओके, धन्यवाद म्हणून त्यांनी पाठवलं. आणि मित्रांनो 2009ला मला 905 मार्क्स लेखीला पडले होते. 2010ला 1037 मार्क्स मला लेखी परीक्षा पडले होते. किती मार्कांची वाढ झाली होती? 132. मुलाखतीला 2009ला 90 मार्क्स दिले होते, यावेळी मुलाखतीला त्यांनी 132 मार्क्स दिले होते. टोटल मागच्या वेळी झाले होते 995, यावेळी झाले होते 1037 प्लस 1037 प्लस 132, 1869 मार्क्स पडले होते. आणि महाराष्ट्रामध्ये QSP ओपन कॅटेगरीला एकच जागा होती. महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर सर्व रँक मध्ये फर्स्ट आल्यामुळे मी आज DSP म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि त्यावेळी एक शिकलो की मी अशा ग्रामीण भागात होतो, गावात पेपर येत नव्हता, सर्व गावात कोणी काही करत नव्हतं. आणि मग जे आपल्याला शिकवतात IAS होण्यासाठी हे लागतं, IAS होण्यासाठी श्रीमंत लागतं किंवा खूप पैसे लागतात. शहरी भागात गेलं तर तुम्हाला खूप क्लास करणारी मुलं भेटली, 6-7 वर्ष तिथेच आहे. 2009ला मी पुण्याला गेलो होतो, काही मुलं आजही 18 चालू आहे, 18 ते सुद्धा आजही तिथेच तयारी करतात. विनाकारण टाइमपास करण्यातही काही अर्थ नाही. आणि माझ्याकडे काय होतं, मी असा कोणत्या याच्यामध्ये ग्रॅज्युएशन घेतलं होतं? यशवंतराव चव्हाणमध्ये मी फक्त इतिहास घेतला होता. इतिहासाचा माझा फारसा काही संबंध नव्हता, कारण MPSC चे पेपर पुन्हा कोणते होते माझे? लोक प्रशासन आणि भूगोल. ग्रॅज्युएशनचा इतिहास होता. ग्रॅज्युएशनचा माझा MPSCचा काही संबंध नव्हता. मी फक्त आजही सांगतो की माझं फक्त एज्युकेशन खरं तर मी फक्त 12वी पर्यंतच रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन शिकलेलो आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बाहेरचं MA पण पूर्ण केलेलं आहे, परंतु फार अभ्यास त्यावेळी केला नाही. त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर असं भीती असेल की मला इंग्लिश पूर्ण येणं गरजेचं आहे, अजिबात गरज नाही. UPSC मध्ये इंग्लिश तुमच्या मुलाखती मराठीतून होतात. एक मध्ये भाषांतर करणार माणूस असतो, ते आपल्याला प्रश्न इंग्लिश मध्ये विचारतात, आपण तो मधला आपल्याला मराठीत विचारणार, आपण मराठीत सांगायचं, मधला त्यांना पुन्हा इंग्लिश मध्ये सांगणार. त्यामुळे इंग्लिश आलंच पाहिजे असं काही नाही, फक्त तुम्हाला कुठल्या इंग्लिशचा पेपर असेल तेवढं तुम्हाला आलं पाहिजे मात्र. त्यानंतर फारच म्हणजे ऍक्च्युली माझ्या तुलनेमध्ये 2009-10ला तर सर तसं सांगत होते की BSc ऍग्रीवाल्यांचं फार होतं की BSc ऍग्रीवाल्यांचं एक कोर्स पेटेंट होतं, ते देत नाही, देतही नव्हते. माहित पण नव्हतं, पण मी स्वतःच्या नोट्स अशा भारी डेव्हलप केल्या होत्या माझ्या स्वतःसाठी की त्याच्यामुळे मी महाराष्ट्रामध्ये फर्स्ट आलो. आणि जे मला नोट्स देत होते ते माझ्या निकालामध्ये क्लासमध्ये पडून घेतले. जर दिला असतं तर काय फरक पडला? म्हणजे मला सांगायचं काय की स्वतःमध्ये आपल्यातलं जे पोटेन्शियल आहे ना, प्रत्येकामध्ये पोटेन्शियल असतं, ते तुम्ही ओळखलं पाहिजे, ते तुम्ही एक्सपोज केलं पाहिजे आणि तुम्ही दाखवून दिलं पाहिजे पेपरमध्ये. बाहेर किती पोपट तुमची केली त्याला काय अर्थ नसतो. मी आणखी सांगू इच्छितो, मी 2010ला जेव्हा पुण्यामध्ये गेलो होतो क्लास लावण्यासाठी 10 साठी, परंतु क्लास मी एक आठवडा केले आणि 2009चा मेन्स निकाल आल्यामुळे मला ते क्लास सोडून द्यावे लागले. तिथे इंग्लिशचे क्लास अगरवाल साहेब सर शिकवायचे त्यावेळी, आता माहिती एकाच क्लासमध्ये आम्ही 400 मुलं होतो. किती? फक्त इंग्लिशचे 400 वेगळे, भूगोलचा क्लास लावला तिकडे पुन्हा 300 वेगळे, लोक प्रशासनचा लावला तिकडे 300 वेगळे. 3 क्लासमध्ये किती झाले? 800, 900, 1000. महाराष्ट्रामध्ये जागा किती? 110. म्हणजे एका पुण्याच्या एका छोट्याशा गल्लीमधल्या छोट्याशा हॉलमध्ये 700 स्पर्धक होते मला. आणि महाराष्ट्रामध्ये गडचिरोली वेगळं, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सांगली किती स्पर्धक होते बापरे. परंतु आपण जर मनात ठेवलो की यांच्यामध्ये आपण कधीही भाव लागणार, आपण कधी जिंकणार, असं जर विचार केला तर तुम्ही जिंकणार नाही. परंतु मी जिंकणार आणि त्यासाठी मेहनत घेणार असं जर ठरवलं तुम्ही तर 100% तुम्ही सिलेक्ट होणार. मी पुन्हा सांगायचं की मॅडम तशा खूप छान इंग्लिश बोलल्या, ऍक्च्युली मला तुम्ही इंग्लिश कधी जमलं नाही, मुलाखत द्यायचं ऍक्च्युली मुलाखत मराठीमध्ये होती, तो माझा ड्रॉप आहे. पण तुम्हाला तयारी करत आली तर खूपच चांगलं, त्याचा तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होतो. फक्त कॉन्फिडन्स कसा आपला लूज पडतो मला ते सांगायचं की पुण्यामध्ये गेल्यानंतर असं इंग्लिशच्या क्लासला ते सर विचारायचे एक मुलगी तयारी करणारी खूप इंग्लिशमध्ये फास्ट बोलायची. आम्ही गावाकडे त्या टायमाला पैसे पण नव्हते, मला त्या 3000 पगार होता 2006 ते 2009 शिक्षण सेवा. त्यात शाळेत जायला गाडी नव्हती, मी गाडी खर्च काढून काढली होती. कर्जाचा हप्ता जायचा 1000 रुपये, व्याज जायचं 300 रुपये, आता त्याचे 1200 रुपये. त्यावेळेचा माझा म्हणजे कालखंड असा होता. पण तुम्हाला MPSCचा फॉर्म भरायला पैसे नसायचे. मग मी काय करायचं, गंमत
ऍक्च्युली माझा हेतू स्वच्छ होता त्याच्यामध्ये. मला अभ्यास करायला पुस्तकं नसायचे, अभ्यासाला पुस्तक नसायचे, फॉर्म भरले पैसे नसायचे. मग मी काय करायचो, 1200 रुपयामध्ये तर होतच नव्हतं काही. मी काय करायचो की जे आसपास दिसतात ना त्यांना मी मोटिवेट करायचो, अभ्यास करा म्हणायचो. मग त्यांना मी पुस्तक विकत घ्यायला लावायचो, ते मी घ्यायचो आणि तो अभ्यास करायचा नाही तर ते पुस्तक मला भेटून जायचे. आता एक शिक्षक असे होते की जे थोडेसे शिक्षक नेते होते, ते आता त्यांचा संसार पण झाला होता, मुले मोठे झाले. पण त्यांना म्हणतो काय सांगता तुम्ही, 5,000 होऊ शकता म्हणलं, फॉर्म भरा. मग ते म्हणजे तू भरतो का म्हणलं, हो. मग ते करून फॉर्म भरा, किती रुपये 500 ना. सर आता माझ्याकडे पैसे नाही तर माझे पण तुम्ही देऊन टाका. मग त्यांच्याकडून 1000 रुपये घ्यायचे, त्यांचे फॉर्म भरायचा, मला नाही भरायचा. अशा प्रकारे मी हे परीक्षा द्यायचो. ऍक्च्युली हे सांगतो आमचा एक मित्र विकास कार्यक्रम तहसीलदार, मी ज्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात फर्स्ट आलो होतो त्या बेस परीक्षेचा फॉर्म पण त्यांनीच भरला होता. आणि निकाल लागल्याच्या नंतर मी त्याला 4-5 महिन्यांनी 400 रुपये दिले होते. म्हणजे परिस्थितीचं कारण तुम्हाला अडवून येऊ शकतं का, येऊ शकतं का, अजिबात अडवू शकतं. आणि मी जेव्हा एमपीसी द्यायचो तेव्हा घरच्यांना सांगत होतो तुम्ही काय करायचं, मी फक्त टीचर होतो, टीचर राहता टाकायचं, 3 पाठाने झाली, मुलांचे पैसे घ्यायचो, कुणाला तरी सांगायचो एक 4-5 पार्टनर म्हणून अभ्यास करण्यासाठी. ऍक्च्युली एक सर्वसामान्य शेतकरी ज्याचं कधीतरी 7 वर्षापूर्वी ग्रॅज्युएशन झालं होतं त्याला सुद्धा मी एमपीसी करायला लावलो होतो. तो काय करायचं, शेतातले दारे धरण्यासाठी पाणी सोडून द्यायचं आणि माझ्या रूमवर यायचा, आणि तसा रूमवर यायचा तसा त्याने काय अभ्यास केला नाही. परंतु माझा हेतू काय होता की त्यांनी पण अभ्यास करावा. तर माझ्याकडून त्यांनी कुठेतरी 10 पुस्तक वाचले असतील, त्यांचाही फायदा झाला असेल, त्यामुळं माझाही फायदा झाला. त्यानंतर पहिले सेजन पण झाला, दिवसभर झाल्यामुळे मी त्याला पॉलिसी पण देऊन टाकली, म्हणजे हा त्याचा फायदा झाला. मला फक्त एकच सांगायचं याच्यामधून की तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी फार अभ्यास तुमचा नावा असेल किंवा नसेल त्याची गरज नाही. तुम्ही श्रीमंत आहात, गरीब आहात, तो प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो का? माझ्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल का तो? आता जर मार्क्स राहिलं, जर तुम्हाला 2% डिस्काउंट लागत आहे, म्हणजे 2% जर तुम्हाला फारच अडचण असेल तर सरांना सांगा की सर मला मी देऊ शकत नाही, सिलेक्ट झाल्यानंतर देऊ. मग आम्ही ती पण स्कीम नवीन करून देऊ. नंतर मग काय होतं की एखाद्या सुट्टी दिली का तो आणखी 4 लोकांना सांगतो तू थोडंसं उघड सर खूप चांगले आहे. असं काय करू नका तुम्ही. अशा प्रकारे जर तयारी केली तर निश्चितच तुम्हाला यश मिळतं. सर्वात जास्त स्पर्धा आहे की कॉन्स्टेबल, त्यापेक्षा कमी स्पर्धा PSI, त्यानंतर कमी स्पर्धा MPSC, सर्वात कमी स्पर्धा पिरामिडच्या समान. पिरामिड माहिती ना, पिरामिडमध्ये सर्वात जास्त गाव कुठं असतो, म्हणजे 2010ची MPSC 2.5 लाख मुलं फ्री होते. फ्री पास झालो तिथंच किती मुलं झाले होते, 1,73,000. स्पर्धा तिथेच निघून गेली होती, बरोबर. मेन्स परीक्षा होती, मेन्स परीक्षेला पुन्हा त्यांनी 400 मुलं पास केले, मुलाखतीला पुन्हा 100. अशा प्रकारे तयारी केली तर निश्चित यश मिळेल. आणि निकाल लागेपर्यंत मला माहित नव्हतं तुम्ही राज्यामध्ये पाहिजे येणार. ऍक्च्युली किंमत अशी असते की मला वाटत होतं नायब तहसीलदारची पोस्ट भेटेल, परंतु DYSP ला ओपन कॅटेगरीला एकच जागा होती आणि GDR च्या 4 होत्या. म्हणजे महाराष्ट्रात ओपन कॅटेगरीला फक्त जागा किती होत्या, 5. जो 6 वाला तो कोण झाला, नायब तहसीलदार. त्यामुळे मला असं वाटत होतं, कारण मला ते थोडंसं चुकलं होतं, CSAT होतं 20-25 मार्कांचे चुकलं होतं, तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी फर्स्ट आलो. आणि आत्मविश्वास कधी पण आपला स्ट्रॉंग ठेवायचा, आपण काही करू शकतो. तुम्ही ठरवलं 2018 चालू आहे ना, 2021 मध्ये तुम्ही सर्व आहेच होऊ शकता. ठरवलं तर होऊ शकता. 1 वर्षासाठी तुम्ही तुमचे मित्र मैत्रिणी, वाढदिवस, लग्न समारंभ सगळं विसरून जायचं, टोटली विसरून जायचं. एकदा तुम्ही सिलेक्ट झाल्याच्या नंतर
तुमचे लांबचे नातेवाईक तुमच्याकडे येणार. सिलेक्ट झाला तर, नाही सिलेक्ट झाला तर मग तुम्ही आहे असं असणार. तुमचं कोणी लग्न नावही टाकणार नाही आणि मग नंतर मग काय होतं की मला लग्नपत्रिका इथं दिली म्हणून मी येत नाही तो प्रकार करून जातो. त्यापेक्षा हे करायचं. तुम्ही 1 वर्ष जर केली, असं नाही की सगळ्यांनी 10 तास अभ्यास केला पाहिजे अशी अजिबात गरज नाही. प्रत्येकाचं ग्रास्पिंग पॉवर वेगळी आहे, प्रत्येकाची आकलन शक्ती वेगळी आहे. एखादा घटक सांगितल्यानंतर एखाद्याला लवकर समजतं, काहींना तो समजत नाही. आता तो ग्रॅज्युएशन, त्याचं आर्टमध्ये ग्रॅज्युएशन झालं, त्याचा इतिहास भूगोल पक्का असेल, काहींना कॉमर्स येत नाही. आता सिलेबस पूर्ण चेंज झाला तरी सुद्धा तो सिलेबस आहे पाहिला याच्यामध्ये इतिहास, भूगोल, कृषी, राज्यघटना, कायदे, अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, मराठी, इंग्रजी, CSAT, HRD. आपल्या आवडीचे विषय किती आहेत तर टिक मार्क करून ठेवायचे. न आवडणारे वेगळे, समजणारे वेगळे आणि न समजणारे वेगळे. लक्षात आलं तुम्हाला? आवडीचे वेगळे, नावडीचे वेगळे, समजणारे वेगळे आणि न समजणारे वेगळे. ऍक्च्युली 2000 मी जेव्हा MPC द्यायचो तेव्हा कला शाखा घटक 30 मार्क असायचा, कृषी 30, अर्थशास्त्र 30, विज्ञान तंत्रज्ञान 30, चालू घडामोडी 30, 150 आणि बुद्धिमत्ता 150. आता मी होतो कला शाखा, म्हणजे इतिहास माझा प्लस पॉइंट असायचा कला. मी कला शाखा घटकाला, मग त्याच्यात इतिहास 6 मार्कांना, भूगोल 6, अर्थशास्त्र, नाट्यशास्त्र जे आहेत ना पूर्ण ते समाज सुधारक, ते सगळे 30 प्रश्न यायचे. परंतु अभ्यास इतका परफेक्ट करून ठेवला होता की मला ते 30 पैकी 26 ते 27 मार्क्स पडायचे. कोणत्या घटकामध्ये? कला शाखा 26-27. विज्ञान पण सायन्स असल्यामुळे विज्ञान पण जमायचं, विज्ञान 24-25 पडत. परंतु सर्वात जास्त डेंजर विषय मला त्यावेळी आवड कोणते जायचे? कृषी. माशांचे प्रकार कोणते, गवताचे प्रकार कोणते, हा मासा कोणत्या खाली सापडतो, तो किती टक्के काय खातो, मला ते कधीच नाही कळलं. मासच खायचा नाही होतं फक्त, बाकी त्याच्यामुळं ते कृषी घटक आणि अर्थशास्त्र घटक. आता अर्थशास्त्राचे कोणते सर आहेत, CA आहेत, ते समजून सांगतील. सर ऍक्च्युली ते जेव्हा मी तयारी करायचो ना, मला काहीच समजत नव्हतं. रेपो काय, रिव्हर्स रेपो काय, ते काय विचारायचे, सर्व ते डोक्यावरून जायचं. पहिलं वर्ष तसंच केलं. तरी सुद्धा मग काय करायचं की आपला प्लस पॉइंट काय आहे? विज्ञान, कला शाखा घटक, चालू घडामोडी. मग यांना 30 पैकी 26-27 पण मार्क्स पडायचे. म्हणजे घटक जे येत नव्हते त्यांना 23-24 पर्यंत पडायचे आणि टोटल 150 आणि बुद्धिमत्ता मात्र 50 पैकी 45 पडायचे. त्यामुळे परीक्षा सरळ पास होऊन जाईल. त्याच्यामुळं तुमचं आर्थिक बजेट जे असतं शास्त्र, तसं तुमचं सुद्धा आर्थिक बजेट असलं पाहिजे. मला काय येतं? CSAT जमतं का? जमतं नाही, मोहत नाही, जमलं पाहिजे. आणि ठरवून तुम्हाला 200 पैकी 110, 140, 150 मार्क्स पडले पाहिजे. आणि मग पुन्हा तुमचं होईल सुरू GS मध्ये. मग मला जो घटक येतो त्याला प्लस मार्क्स पडले पाहिजे. आणि जर तुम्हाला क्लास 1 व्हायचं असेल, टॉपर यायचं असेल, तर तुमचे सगळ्या विषयांना तुम्हाला जास्त म्हणजे टॉपचे मार्क्स मिळाले पाहिजे. एक विषय जरी तुमचा फ्लॉप गेला तरी सुद्धा तुम्ही निकालाच्या बाहेर जाता. 2009च्या MPC मध्ये तेच झालं. मला 995 मार्क्स पडले होते, बरोबर. पण भूगोल भाग 1 जो होता, महासागराची अंतररचना, वाऱ्यांचे प्रकार, तो इतका होता की तो कधी अभ्यास केला नव्हता. त्याला मला फक्त 71 मार्क्स पडले, किती पैकी 200 पैकी. पण मला त्याचं वाईट नाही वाटलं, कारण मी ऑन दी स्पॉट दिला पेपर होता. पण त्याचा जर मी 15 दिवस जर अभ्यास केला असता, तिथे जर मला 30 मार्क मिळाले असते 2009ला, तर त्यांनी सुद्धा मला पोस्ट मिळाले असते. पण 2010ला मात्र मी कोणतीही चूक केली नाही. 2010ला मराठीला 109ला 144 पडले, 2010ला 154 काय 154 आहे. इंग्लिशला तेव्हा 110 पडले, पण 120 झाले. GS ला 110 होते, 116, 122, तो प्रकार सगळ्या विषयांना चांगले मार्क होते, 100, 140, 50 असेल. त्याच्यामुळं तुमचा एकही विषय जरी डाऊन झाला तरी सुद्धा तुम्ही स्पर्धेच्या पेपर सोडताना तुमचा 20 मार्कांचा प्रश्न राहिला, 20 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात? 15 पडतात, 12 पडतात. त्या 12 मार्कावरती खूप मुलं असतात. 995 वरती 8 मुलं होते सिलेक्टेड यादीमध्ये. 994 वरती किती असतील? 20 असतील. 93 वरती 25 असतील. जेव्हा तुमचा कट ऑफ लागतो तेव्हा त्या कट ऑफ वरती किती मुलं असतात? 200-300 मुलं असतात. राज्यशास्त्राचा तुमचा कट ऑफ येतो ना एखाद्या कॅटेगरीचा, त्याच्यावरती 300 मुलं असतात, त्याच्या खाली 500 असतात. त्याच्यामुळे MPC मध्ये तुमचा एक मार्क महत्वाचा आहे. त्यामुळे तुमचा एकही मार्काचा तुमचा काम नाही. आता याच्यामध्ये MPC मध्ये मराठी आणि इंग्लिश मार्क्स पकडतात की फक्त क्वालिफाय करतात? आता काय मेन्सचे पकडतात. ठीक आहे, मराठी आणि इंग्लिश मार्क्स पकडतात, त्याच्यामध्ये ही 100 मार्कांचे पेपर्स आहेत.
खरं तर आता स्पर्धा तुमची जास्त वाढलेली आहे, कारण 100 मध्ये म्हणजे 1800 1600 मार्कांचे पेपर, 200 मार्कांचे मुलाखत, 1800 मार्कांमध्ये खूप स्कोप असायचा मागे प्रमाणे. आता तुमचं 10 मार्काचा प्रश्न चुकला की म्हणजे याचा तुमचा 20 मार्काचा चुकत जमा होईल. तुमची किती मराठी 100, इंग्लिश 100 आणि 300 4 पेपर आहेत, बरोबर? जीएसचे 4 पेपर आहेत आणि सामान्य अध्ययन जीएस 1 2 3 4 दर्जा ठेवला त्यांनी 25 100 मार्कांचे पेपर आहेत. त्याच्यामध्ये जीएस 1 मध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, भूगोल, कृषी. जीएस 2 मध्ये राज्यघटना, राजकारण. 3 मध्ये मानवी साधन संपत्तीचा विकास, मानवी हक्क. 4 मध्ये अर्थव्यवस्था व नियोजन. हे तुला 100 मार्कांचे. प्रत्येक आयटम वरती डीप मध्ये अभ्यास करायचा, तुमचे मागचे क्वेश्चन पेपर पाहायचे, त्याचं अनालिसिस करायचं. आमच्या वेळी कसं होतं की आता आता प्रश्न कसे येतात माहिती आहे? बरोबर तुम्हाला ही सांगा. तुम्हाला हे माहित पाहिजे उस्मानाबाद कुठून पुसते आणि कुठून बाहेर आहे, औरंगाबाद आहे, तिकडे नांदेड आहे. याच्यासाठी तुमच्या समोर तो मॅप दिसला पाहिजे, मॅप दिसला पाहिजे आणि तुम्हाला अशी दिसली पाहिजे. त्यावेळी म्हणजे अभ्यास इतका डीप केला माझा एक मित्र होता, त्याचा अभ्यास इतका डीप होता, खूपच डीप होता. तो रिटर्न स्किल मध्ये किती पास झाला. पाय ठेवला तेव्हा तो एमपीसीचा पाचशा होता. कसा अभ्यास करायचा, कसा रिव्हिजन करायचा, जेव्हा एमपीसी पाय ठेवला त्या टायमाला तो रिव्हिजन करत होता. जेव्हा मी टॉपर झालो त्यामुळे तो रिव्हिजन करत होता. त्याचं नशीब चांगलं की पॅटर्न चेंज झाला, ऑब्जेक्टिव्ह आला आणि तो तुमच्यामध्ये एक अधिकारी क्लास होता. कारण त्याला लिहिण्याचं टेक्निक जमलं नाही. अभ्यास त्याचा खूप होता. म्हणजे कोळसा कुठे कुठे सापडतो, तो डायरेक्ट झारखंडमध्ये हे सांगायचं. माझा विचार कोळसा कुठे सापडला तर मी झारखंडचा असं ते सगळं करून मोकळं होऊन जायचं. म्हणजे मी का ठीक अभ्यास केला नाही, खरंच नाही केला. म्हणजे कदाचित मला आजही असं वाटतं. खरं तर काही गोष्टी नशिबाच्या असतात, सगळ्यात मेहनतीच्या असतात असं नाही. मी 2009ला बिना अभ्यासाचा डायरेक्ट क्वालिफाय करतो, कॉन्ट्रीब्युट झालो. 2000ला फक्त एकच महिना अभ्यास केला, त्यात मी डायरेक्ट डिवाइस घेऊन मार्क फर्स्ट. पण त्याच काळामध्ये माझं लग्न झालं होतं, नंतर मुलगी झाली, मी डिवाइस घेऊन अकॅडमीत गेलो, हे सर्व सेट झालं. त्यामुळे मला यूपीसी करण्याचा फार असं वेळ मिळाला नाही किंवा देऊ शकलो नाही. परंतु तुमच्याकडे आहे, ठरवलं 2021 एक वर्ष एक आहे. खरं तर दंगल पिक्चर पाहिला सर्वांनी, नटरंग पाहिला. नटरंग पिक्चरचा अभिनेता त्याने पिक्चर मध्ये ऍक्टिंग करण्यासाठी, परिमाणाची भूमिका करण्यासाठी त्याचं वजन पहिल्यांदा 20 किलो 15 किलो वाढवलं होतं, बरोबर. आणि नंतर त्याने पुन्हा 20 किलो कमी केलं एका सिनेमासाठी. फक्त किती किलो वाढवलं? 15 किलो वाढवलं, नंतर 20 किलो कमी केलं. नाचाची भूमिका करण्यासाठी त्याला स्लिम व्हायचं होतं म्हणून त्याने 20 किलो कमी केलं एका सिनेमासाठी. आमिर खान वयाच्या 50व्या वर्षी एका पिक्चरच्या एका भूमिकेसाठी स्वतःला किती गुंतवतो? त्याने वजन किती केलं? 97 किलो. वाचताना तुम्ही हे घेतले वाचत, मी हे वाचतो, ज्यातून खूप शिकण्यासारखं असतं. त्याने 50व्या वर्षी 97 किलो वजन, 30 किलो वजन वाढवलं आणि त्याच वर्षी त्याने पुन्हा 30 किलो वजन कमी केलं, म्हणजे 67 किलो. एक 50व्या वर्षी माणूस फक्त एका स्वतःच्या किती पिक्चर केले त्याने आयुष्यामध्ये? 100 केले असतील, 50 केले असतील आमिर खानने. एका पिक्चरसाठी तो इतकी मेहनत केली. तुम्ही फक्त एकच पिक्चर एकच पिक्चर पुन्हा वजन वाढवू नका. तुमचं वजन वाढवणे म्हणजे फक्त तुम्ही फक्त हे जे आहे ना, हे जे टॉपिक दिलेत ना, हे सर्व अभ्यास कसा करणार तुम्ही? मला जर आता एमपीसी द्यायला लावली ना, जर तुम्ही म्हटलं तरी मी पुन्हा शक्य होणार नाही. आता मी डेप्युटेसाठी तर देऊ शकत नाही, कारण मला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स प्रमोशन होणार आहे. पण हा तुम्ही इतिहास दिला ना, तुम्ही घरी जायचं, आधुनिक भारताचा इतिहास, याच्यासाठी मी किमान 5 पुस्तकं वापरतो. आणि त्या पुस्तकातलं असं जे म्हणतात ना की पेपर अवघड आहे, हे आहे, मी तसं म्हणत नाही. आपला अभ्यास करणार, टाइम पुरत नाही तर
जर तुम्हाला सोपे सोपे प्रश्न टाकले तर सर्वांना टाइम पूर्ण, राईट. हे जे सर्व सिलेबस आहेत ना, हे सगळे कव्हर करणारे चांगल्या प्रकाशनाची पुस्तकं ठेवायची. आणि झोपेमध्ये तुम्हाला तो घटक दिसला पाहिजे, त्याचं पालनवर दिसलं पाहिजे, असा त्याचा अभ्यास होणार. मी त्याचं बॉन्ड पेपरवरती लिहून देतो, तो मुलगा पुढच्या वर्षी आहे मी काय बोललो, हे सगळं तुमच्या इथं फिट झालं. पहिल्यांदा फिट होऊन पेस्ट करायचं होतं आमच्या वेळी, लांब नदी कोणती, गोदावरी, गंगा. आता नाही, आता उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे सगळ्यांना ते तुमच्या इथं पाहिजे तर तुम्हाला प्रोसेसिंगचं बटन पण दाबायचं आहे आणि मग तुम्हाला दिसलं पाहिजे उत्तरेकडे कोणती, खाली कोणती, ही कोणती, ही कोणती. कोकणात खाड्यात नाही 4-5 त्या रोडला नद्या आहेत. काही प्रश्न आला होता उत्तरेकडून दक्षिणेकडचा कळला अॅनालिसिस. तुम्हाला त्या चारही नाही माहिती पाहिजे. जर तुम्ही म्हणाल तुम्हाला ही माहिती वरची ही खालची, पण ह्या 2 नंबरमध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे. कन्फ्युजन झालं, उत्तर चुकलं, निगेटिव्ह सिस्टममध्ये 20-30 मार्क्स हो झालं. बरोबर. आता स्पर्धा तर तुमची पुन्हा 2 लाख मुलांची आहे, पण त्या 1,99,000 मुलांकडे तुम्हाला 99,999 मुलांकडे पाहण्याची गरज नाही. त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये काय जास्त आहे, त्याच्यापेक्षा माझा पेपर कसा भारी असणार, त्याच्यासाठी मी काय चांगलं करू शकतो, हे तुमच्याकडे करेल. बेभान होऊन अभ्यास करायचा. व्हॉट्सअप जर वापरत असाल तर वापरा, पण चांगल्या कामासाठी वापरा. परंतु इथे ग्रुप झाले की दिवसात 3 तास ते क्लिक करत जातात. माझ्यासोबत जातात, तुमचे जातात का? व्हॉट्सअप वापरतात? व्हॉट्सअप सध्या व्हॉट्सअपवर निगेटिव्ह परिणाम करायचा. म्हणजे मला पुन्हा तेच सांगायचं तुम्हाला, ठरवलं आजपासून ठरवलं, आम्ही तुम्हाला फक्त पिटून देतो. असे माणसं खूप पेटतात, पण ते लवकर दिसतात. म्हणजे मी पण खूप पेटायचो, मी पण ठरवायचो आपण खूप करायचं, हे करायचं, ते करायचं, पण नंतर मी जायचो. परंतु काय झालं, पण त्या काळामध्ये स्टडी सर्कलची मासिक यायची. त्या मासिकामध्ये यशस्वी जे मुलं व्हायचे ना, त्यांच्या मुलाखती यायच्या. अशा 100-200 मुलाखती मी ठेवल्या होत्या. पाहायचो, अरे हा झोपून राहणार मुलगा पास झाला, अरे हा मुक्त विद्यापीठचा मुलगा पास झाला, अरे हा गरीब घरचा मुलगा पास झाला. ही होऊ शकतात तर मी काय होऊ शकतो? ही होऊ शकतात ना, मी होऊ शकतो. तुम्ही गाड्यांसाठी काय करा, 2 पुस्तकं, एक मनोहर भोले सरांचं राजमुद्रा आणि फारुख नायकवाडे सरांचं स्टील फ्रेम. हे 2 पुस्तक खूप छान आहेत. त्याच्यामध्ये जे IAS झालेले आहेत ना, त्यांचे सगळ्यांची उदाहरणं आहेत. कसे अभ्यास केला, काय केलं, ते एकदा वाचा तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला खूप छानसं गाडी भेटेल. बाकी तर ऍक्च्युली मलाही असं वाटतं की एखादं आठवड्यातून लेक्चर घ्यावं, शिकवावं. मलाही वाटतं एखाद्या दिवशी शिकवावं, परंतु रेग्युलर ते घेऊ शकत नाही, कारण तुमचा आता चालू असतानाच एका ठिकाणी ठिकाणी. त्याच्यामुळं तरी मी ट्राय करेन, तुम्हाला कधीतरी आठवड्यातून नाही एखादं लेक्चर तरी देण्याचा प्रयत्न करेन. बाकी जास्त काय, आता मी एक्सपिरियन्स शेअर केले, अभ्यास कसा करायचा ते सांगितलं तुम्हाला. जे वाचतात ते तुमच्या डोक्यात आलं. इतिहास, भूगोल, जे समाज सुधारक काय काय असेल ते क्वेश्चन, जे प्रश्न येतात पेपरमध्ये, त्याचं ॲनालिसिस करा, त्याचं हे करायचं. म्हणजे याचा जन्म कधी झाला ते काय येत नाही. आपण त्यांचं पुस्तक कोणते होते, काय होतं, व्यवस्थित अभ्यास करायचा. आणि मग तुम्ही जे क्वेश्चन पेपर देतात MPSCचे परीक्षेला किंवा इथं तुमची सराव असतो ते हे करायचं. आणि पुन्हा एकच सांगतो की हा जो प्लॅटफॉर्म आहे तुमचा अकॅडमीचा, हा तुम्हाला सपोर्टिव्ह आहे. मी म्हणाल की सर जेवढं देतील तेवढंच मी अभ्यास करणार आणि त्यातच मी सक्सेस होणार, मग हे इथं तुम्ही घ्या. समाजातून जास्त, समाजातून म्हणजे तुमचे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, संपादकीय पेजेस जे आहेत ते पूर्णपणे वाचा. मग ते MPSC करतात, ते UPSC वाल्यांनी हिंदू पेपर ते लक्षात ठेवून सांगितलं तुम्हाला. MPSC मध्ये तुमचे मासिक असतील दर महिन्याचे, जे चालू घडामोडीचे मासिक येतात, तुम्ही अकॅडमीचा येतो, स्टडी सर्कलचा येतो, सरांचा येतो. आता माहिती सध्या ट्रेड कसा आहे त्यांचा. पण जे पुस्तक चांगले असतील ते तुम्ही वाचत जा. हे तुमचं करंट अपडेट होण्यासाठी बाकीचा पुस्तक हा सिलेबस पॅटर्न आहे हा. एवढं सर्व करायचं मनापासून 1 वर्ष केलं तर निश्चित तुम्हाला यश भेटून जाईल. सांगण्यासारखं तर आणखी ठीक आहे. सांगितलं समजलं सर्वांना, बोलणे झालं ना? ठीक आहे. तुम्हाला 2 मिनिटं काही क्वेश्चन असतील तर देतो. काही आहेत का क्वेश्चन? ठीक आहे, खाली बसून सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. तुम्हाला काही अडचणी असतील तर माझं देऊन टाका.
माझं म्हणणं म्हणजे काय ऍक्च्युली कोणी सांग काम करतो डिव्हिजन आहे माझ्याकडे काम की कणा काम करण्याला तीन पोलीस स्टेशन आहे 2012 ला 6 वर्ष तुम्हाला काही असेल बाहेरचा आणि आतला म्हणजे इथला असेल तरी चालेल बाहेरचा असेल तरी मला बिंदास विचारू शकता नो प्रॉब्लेम माझा नंबर लिहायचा असेल तर लिहून घ्या 7588 पुन्हा सांगतो 758 512481 सर्वांनी ऐकलं सर्वांना धन्यवाद देतो सर्वांना तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सरांना एक केस आलेली असल्यामुळे लगेच निघायचंय फक्त 2 मिनिटं मी सरांना येण्यासाठी इथे थांबवलं की सर इथे आता जॉईन आहे याआधी सर इतर ठिकाणी पोस्टिंगला होते हे महाराष्ट्रातलं एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की जे बऱ्याचदा मला अचानक सरांचा कॉल येतो की राम कुठे आहे सध्या काय चाललंय बरं आपल्या मागच्या त्या अभ्यासिकांचं कुठपर्यंत आलं तिकडचं घरापीठ आपलं केंद्र कसं सुरू आहे काही अडचण जात आहे का म्हणजे असा संदर्भातला कॉल येणं हे आमच्यासारखं म्हणजे बऱ्याचदा फ्रस्ट्रेशन येतं अनेकदा व एज्युकेशन सर्व्हिसेस मध्ये चांगलं होतं आपलं निवांत होतं नोकरीला जायचंय सकाळी 10 वाजता जायचं 6 ला यायचं तर हे बरंचसं आम्हाला पोस्टिंग असतं आणि असे जे माझे एकदम जवळचे 4-5 मित्र आहेत त्यात पहिल्या 1-2 मध्ये या शानदार मित्राचं नाव येतं आणि आता तुमचं आपलं मिशन आहे की आपण पुण्यात पोहोचलोय सर मूळचे नगरचे आहेत तर त्या भागात ग्रामीण भागात आपलं गाव तिथे अभ्यासिकाचं काम आम्हाला सुरू करायचंय सरांचा गेल्या 1 वर्षापासून त्याचा आग्रह सुरू आहे तिकडची आपली अधिकाऱ्यांची टीम अशी सगळी हाताशी घेऊन म्हणजे गावातला जो खेड्यातला मुलगा आहे त्याला तालुक्याला अभ्यासिका असावी आणि PSI पोलीस भरती तलाठी या लेवलला घरी राहून घरचं जेवण करून सायकलला 15-20 किलोमीटर येऊन तो तिथे येऊन अभ्यास करू शकला पाहिजे त्याला PSI या लेवल पर्यंत वर जिल्ह्याला जायची गरज पडायला नको असा हा आपला प्रयत्न आहे आणि या गाव तिथे अभ्यासिका प्रकल्पाचं यश ईश्वर सरांसारखे अधिकारी मित्र सोबत आहेत म्हणूनच ते शक्य होत आहे कारण यामध्ये आपण स्वतः संस्थेच्या टाकलेल्या त्यामध्ये फक्त 18च केंद्र आहे बाकीचे सगळे केंद्र एक तर शासनाच्या संलग्न आपले सुरू आहे काही संस्थांच्या संलग्न सुरू आहे या सगळ्या अधिकारी मित्रांमुळेच हे सगळं शक्य होत आहे त्यामुळे ही सगळी मोमेंट आज जी सुरू आहे त्यामध्ये ईश्वर सरांचं फार मोठं योगदान आहे आणि असे मित्र मिळाले याचा मला खूप मोठा अभिमान वाटतोय की असे सगळे मित्र आहेत सोबत की ज्यामुळे हे काम पुढे नेतोय दुसरे एक निमंत्रण मी ईश्वर सरांना देतो सर 28 ला आपण आपले जे UPSC राज्यसेवा आणि PSI जे यशवंत आहे यांचा एक प्रेरणादायी सत्कार समारंभ आपण कविमध्ये सुरेश भट सभागृहावर त्यांचं नियोजित केलेलं होतं पण 28 साठी जे चीफ गेस्ट आहेत आपले प्रवीण दीक्षित सर त्यांना थोडी अडचण जात असल्यामुळं तो कार्यक्रम आपण पुढे 11 ला बाकी काही यशवंत आहे की ज्यांना 11 ला कन्व्हिनियंट होऊ शकतं तर मे बी 11 किंवा 12 ला तो कार्यक्रम असेल 2,500 ते 3,000 विद्यार्थ्यांचा एक भव्य प्रेरणादायी तो समारंभ असेल ज्यामध्ये या वर्षभरात यशस्वी झालेले यशवंत आणि त्यांच्या आई वडिलांचा एक प्रेरणादायी सत्कार समारंभ असेल सरांचं एक स्पॉन्टेनियस स्पीच असतं पहिल्या एपिसोड मध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की अरे बाबा अभ्यास करायची गरज आहे की नाही पण तो जे शिक्षक समजू शकतात त्या बाबीला की सुक्याकडून कठीणाकडे घेऊन जाणे आणि मग सरांनी तुम्हाला त्याचे परिणाम काय झाले ते सांगितले आणि नंतर रिअल ट्रॅकवर आणलं तेही हसत खेळत जी त्यांची सांगायची पद्धत आहे गेल्या संमेलनात मागच्या यशोत्सवात सुद्धा सरांच्या सत्रांसाठी मुलं आवर्जून येतात
म्हणून मी त्या सत्राचं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं ईश्वर सरांना इथे निमंत्रण देतो. त्यांनी वेळात वेळ काढून यावं. मागच्या वेळेला ते बंदोबस्तला होते, तिथून तसे आले आणि सत्राला त्यांनी उपस्थिती दिली. पुढे एकदा आकार परिवाराच्या वतीनं हे सर परिवारातलेच आहेत, परिवाराचे घटक आहेत, तरी त्याचं निमंत्रण मी सरांना देऊ इच्छितो. आणि यानंतर आता एक सत्र होणार आहे, म्हणजे लेक्चर होणार आहे की UPSCचा ऍक्च्युअल ट्रॅक कसा असेल. तर मी ईश्वर सरांना ब्रीफ करतोय आणि आपल्याला अक्षय सरांना जॉईन करायचं आहे आता. एक म्हणजे एक स्टुडंट ते अधिकारी हा जो अक्षय सरांचा प्रवास आहे तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि अगदी क्लासरूम टीचिंग सारखं ते सेशन होईल. त्यामुळे तुमच्या कॉपी तुम्ही काढून ठेवा, एक एक बाब तुम्हाला नोंदवायची आहे सो दॅट आणि काही प्रश्न असेल तर ते पहिल्या सत्रात सर आपलं मनोगत घेतील, त्यानंतर एक्झाम आणि अभ्यास स्ट्रॅटेजी आणि त्यानंतर इंट्रॅक्शन अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. तर अक्षय कोंडे सर यानंतर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतील. 2 मिनिटात हा बोर्ड थोडा खाली करून घ्या सरांना लिहिण्यासाठी.